अप्पासाहेब देशमुख, शिवाय राव, युवराज देशमुख, बाळासाहेब सरकार, धर्मा माने, नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि पंढरीच्या पांडुरंगाचा वार झाली, ज्ञानोबा तुकोबा यांचा धार झाली. ज्या माणसाने माळशिरस तालुक्याचा काया पालट केला असं म्हटलं जातं. जरा वेळ कधी या ठिकाणी शाखेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय आरोग्यदूत आमदार रामदासजी सातपुते साहेब यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. आमदार साहेबांचं गजरेवाडी गावामध्ये सहर्ष स्वागत. आपासाहेब एक फोटो आमचं या ठिकाणी शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सन्माननीय माजी आमदार रामदासजी सातपुते साहेब यांचा सत्कार या ठिकाणी सोमनाथ बाबा कचरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुजय भैया माने पाटील यांचेही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. जयराज माने पाटील यांचेही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत.
या ठिकाणी रामभाऊ सातपुते साहेबांचा सत्कार संपन्न होतोय. सोमनाथ बाबा कचरे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्या माणसाने माळशिरस तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, अगदी तात्काळ सोडवण्याचं काम केलं. त्यामुळे मित्रांनो ही लोक जमत असतात, उगाच कुणासाठी ही लोक जमत नसतात. त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर माळशिरस तालुक्याचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट शरदजी मदने यांचा सत्कार पिंटू धायगोडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आप्पासाहेब देशमुख माळशिरसचे माजी नगराध्यक्ष यांचा सत्कार सीताराम कचरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेब देशमुख यांचा सत्कार सीताराम कचरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुजय भैया माने पाटील यांचा सत्कार सर्जेराव सरगर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ऍडव्होकेट BY राऊत यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. पोपट कचरे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अण्णा पाटील यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. वैभव जानकर, दादा शिंदे नगरसेवक, महादेव कोळेकर नगरसेवक, रवी मोठे, धर्मा माने, आकाश सावंत नगरसेवक, बाळासाहेब सरगर, देवा पाटील, संजय देशमुख, नागेजी वाघमोडे यांचाही या सगळे अध्यक्ष कोण आहे? इथं तू बरा तिकडे बघा एक जण इकडे बाबा 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 या ठिकाणी शाखेचे सर्वच पदाधिकारी यांचा सत्कार संपन्न होतोय. त्यांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी माजी आमदार करत आहेत. ज्यांनी माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा उभा केला असे माजी आमदार सन्माननीय रामभाऊजी सातपुते साहेब यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न होतोय. आपण आपलं मूलभूत व्यक्त कर. आज भारतीय जनता पार्टी शाखेचं उद्घाटन कचरेवाडी या ठिकाणी नुकतंच पार पडलं. ज्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब, तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुकाध्यक्ष शरदजी मदने, सुजय भैया माने पाटील, आमचे मित्र काकासाहेब जाधव, बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, आमचे सहकारी नगरसेवक, त्यानंतर कचरेवाडी गावातील कचरे परिवार असेल, त्यानंतर सरगर परिवार असेल, लाडे परिवार असेल किंवा दानाने, ही सर्वच कचरेवाडी गावातील सर्व मान्यवर आणि तरुण कार्यकर्ते. कचरेवाडी गाव हे आमदार साहेब पूर्वीच्या काळामध्ये माळशिरस ग्रामपंचायतचा एक वार्ड होता कचरेवाडी गाव आणि मोठेवाडी गाव. त्यामुळे हे माळशिरसचा प्रभाव ह्या दोन्ही गावावर कायम राहिलेला आहे. आणि ही दोन्ही गावं मोठेवाडी आणि कचरेवाडी कायम रोज त्यांचा दैनंदिन व्यवहार, बसणं उठणं जी काय असेल, किंवा आता काय बऱ्याच कचरेवाडीतल्या बऱ्याचशा तरुण कार्यकर्त्यांनी माळशिरसमध्ये व्यवसायानिमित्त, कुणाचं हार्डवेअर आहे, कुणाचं किराणा दुकान आहे, कुणाचं मेडिकल आहे, कुणाचं इलेक्ट्रिकल दुकान आहे, असं वेगवेगळ्या माध्यमातून ही लोक व्यवसायासाठी माळशिरसमध्ये असतात.
त्यामुळं माळशिरसचं जे काय राजकारण आहे ते बऱ्यापैकी हे दोन गावं माळशिरसच्या ह्याच्यावरती चालतात. आता कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कचरेवाडी गावातून आपल्याला लीड मिळालं, एका वॉर्डामधून आपण थोडं मागं राहिलो. विधानसभेला एका वॉर्डातून चांगलं मतदान झालं आपल्याला, दुसरीकडे थोडंसं कमी पडलो. आमदार साहेब, आपण ह्या गावाला निधी द्यायला कधीच मागं बघितलं नाही, मोकळ्या हाताने मदत केली. पण काही लोक इथले काही पुढारी जरी मोहिते पाटलाकडे असतील तरी सर्वसामान्य जनता आणि तरुण कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. आपले जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते सर्वसाधारण आणि सर्वसामान्य लोक आहेत. मोठा पुढारी आपल्याकडे कुणी नाही, पण तरीसुद्धा प्रामाणिक काम करणाऱ्याची संख्या आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं आहे. तर आता मी कचरेवाडीच्या लोकांना विनंती करतो की आपल्याला माळशिरस आपल्या कचरेवाडी ग्रामपंचायत आणि येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही ताकदीनं आमदार राम सातपुते साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत. कचरेवाडी ग्रामपंचायत सरपंच आपल्याला भारतीय जनता पार्टीचा आणायचा आहे. बाळासाहेब वावरे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं सभापती आपला इथं झाला पाहिजे. त्यामुळं पंचायत समिती सदस्य आपण इथला निवडून दिला पाहिजे आपला, आणि जिल्हा परिषद सदस्यसुद्धा निवडून दिला पाहिजे. आणि निधीच्या बाबतीत म्हणलं तर आमदार साहेबांनी कधीच कचरेवाडीला कमी केलं नाही, इथून पुढच्या काळामध्ये कधी कमी करणार नाहीत. कारण तुम्ही माळशिरसचं उदाहरण घ्या, माळशिरसच्या इतिहासात म्हणजे स्वातंत्र्य काळापासून माळशिरसकडे एवढं दुर्लक्ष होतं प्रस्थापितांचं, पण आपल्याला ह्या तालुक्याला आमदार राम सातपुते साहेबांच्या माध्यमातून आमदार मिळाले आणि माळशिरस शहराचा कायापालट झाला. माळशिरसमध्ये आज जवळपास वेगवेगळ्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतनं 200 कोटीपेक्षा जास्त निधी माळशिरसला मिळाला. त्यामुळं कचरेवाडी तर माळशिरसच्या हाकेच्या अंतरावर आहे, पण कधी कचरेवाडीला निधी कमी पडणार नाही. आणि आपण सर्वांनी येत्या काळामध्ये राम सातपुते साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आणि या सगळ्या निवडणुका ताकदीनं लढाव्यात एवढंच आपल्याला विनंती करतो. आणि या शाखेमध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा. ताई तुम्ही पण करायचं मागे. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की, भारत माता की. आज आपल्या कचरेवाडी गावातील या भारतीय जनता पार्टीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी उपस्थित, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनामधले इथल्या कार्यकर्त्यांनी विधानसभेलाही जोरात काम केलं आणि त्यांच्या पुढाकाराने आज ह्या शाखेचं उद्घाटन होतं, असे माळशिरसचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते आप्पासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित, आपल्या भारतीय जनता पार्टीचे माळशिरसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शरदजी मदने, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते सुजय भैया माने पाटील, जयराज भैया माने पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे माळशिरसचे माजी उपनगराध्यक्ष वैभवजी जानकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी सरगर, आकाशजी सावंत, रवितात्या मोठे, ॲडव्होकेट BY राऊत साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ॲडव्होकेट मारुती वाघमोडे, बाळासाहेबजी वावरे, महादेवजी पवार, उपस्थित असणारे संजयजी देशमुख, भानदाजी चोरमुले, नागेशजी वाघमोडे, महादेव कोळेकर आणि या शाखेतील सर्व युवा कार्यकर्ता, उपस्थित माता भगिनी बंधूंनो. मित्रांनो, कचरेवाडी गाव या गावाला जो निधी मागच्या 5 वर्षामध्ये दिला आहे याचा विचार कचरेवाडीतल्या लोकांनी केला पाहिजे. आणि निवडणुकीमध्ये विधानसभेला म्हणायचे यांना 50 फुल्या पडणार नाहीत कारण कोण आहे असं म्हणायचे. आपल्याला या गावातून 750 मतं विधानसभेला पडले. बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते. आप्पासाहेब पहिली एक बैठक झाली, त्याला एकदम कमी कार्यकर्ते मंदिरामध्ये आपले आप्पासाहेबांनी हे मला म्हटले होते, भाऊ लोक जरी कमी आले तर मतं आपल्याला चांगले पडतील. नंतर तुम्ही आणि आपण त्या वस्तीवरती एक बैठक घेतली, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चांगली बैठक झाली, त्यानंतर जोर धरला आणि आपण 750 मतं आपल्याला पडले. मित्रांनो, कचरेवाडी गाव तसं विकासापासून वंचित होतं या गावातील लोकांना माहिती आहे, कारण हे तसं कडवड गाव आहे, हे लढवया लोकांचं गाव आहे. त्यामुळे इथल्या लोकांकडे कायमच दुर्लक्ष प्रस्थापित असणाऱ्या विकृत व्यवस्थेने केलं. त्यामुळे या ठिकाणी या गावचा विकास पाहिजे तितका झाला नव्हता. मी आमदार झाल्यानंतर इथल्या जनतेने मला मागच्या विधानसभेलाही कमी मतं दिले,
बरोबर ना? परंतु मी काम केलं आणि कामाच्या जोरावरती गेल्या विधानसभेला किती होते आपल्याला इथून? 300 होते. 300चे आता 750 झाले. आपण थोडस 200 मतांनी माग आहे. याचं कारण असं की आमच्या सोबत या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या ओंजळीने पाणी पिणारी लोक काही आमच्याकडे होते. त्यामुळं ते काही मतं घेऊन गेले. परंतु जर फाटे आखून कार्यक्रम झाला असता तर 100% लीड आपल्याला भेटलं असतं. या गावासाठी राम सातपुतेने मागच्या 5 वर्षात काय केलं, तर या गावासाठी आपण छोटे छोटे कामं सांगायला खूप आहेत. परंतु या गावाचा प्रमुख असणारा माळशिरस कचरेवाडी रस्ता, या रस्त्याला या ठिकाणी या गावावरती विशेष प्रेम असणाऱ्या लोकांनी विरोध केला की कशाला करायचा रस्ता, मतं किती होती आपल्याला विधानसभेला. पण मी म्हटलं नाही, आपल्याला ज्याने मतदान दिले त्याचाही मी आमदार आहे, ज्याने नाही दिलं त्याचाही मी आमदार आहे. त्यामुळं या गावासाठी आपण 4.25 कोटी रुपयाचा माळशिरस पिलीव रस्ता जो आहे हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बसवला आणि या ठिकाणी त्याच्यासाठी 4.25 कोटी रुपये टाकले. यानंतर आपला हनुमाननगरचा असणारा रस्ता जो आहे त्याच्यासाठी आपण 1.5 कोटी रुपयाचा निधी टाकला. सरगर वस्तीला जाणारा जो 61 फाट्यावरचा रस्ता आहे त्याच्यासाठी आपण निधी टाकला. यानंतर आपल्या हनुमाननगर ते कचरेवाडी काही रस्ता बाकी होता त्याच्यासाठी परत 70 लाख रुपये निधी टाकला. आपल्या 58 फाटा ते कचरेवाडी जो मायनर जो आहे त्याच्यासाठी आपण 14 लाख रुपयाचा निधी टाकला. बाकी दनाने वस्तीला आपण सभा मंडपासाठी 10 लाख रुपये निधी दिला. यानंतर आपल्या नीरा उजवाचा जो 61 फाट्यावरचा जो पूल आहे आपल्या कचरे साहेबाच्या तिथला, गणेश कचरे साहेबाच्या तिथला, त्याच्यासाठी आपण 10 लाख रुपयाचा निधी टाकला. बाकी रस्ते कचरेवाडीचे बऱ्यापैकी म्हणजे आता हे जरा थोडंसं PWDच्या भाषेत असल्यामुळे लक्षात येत नाही, परंतु एका रस्त्यासाठी अजून 1 कोटी रुपयाचा निधी टाकला, अजून एका रस्त्यासाठी 80 लाख रुपयाचा निधी टाकला. आपल्या सिद्धनाथ मंदिरासमोरचा 10 लाख रुपयाचा सभामंडप केला. बाकी हैमास दिवे छोटे मोठे कामं याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी टाकला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुळजाभवानीचं मंदिर या गावात कधीपासून आहे, किती वर्षापासून आहे? जुनं आहे ना, 50 वर्षाच्या आसपास, त्याच्यापेक्षा आधीपासून आहे ना. 50 वर्षामध्ये मोहिते पाटलाला काही तुळजाभवानीचं मंदिर दिसलं नाही का? दिसलं नाही का? मग आताच बरं जीव आला. मी या तुळजाभवानीच्या मंदिराचा ब वर्ग दर्जा जो आहे हा मंजूर करण्यासाठी मी स्वतः फडणवीस साहेबाकडे गेलो. त्या ठिकाणी त्याची फाईल मी माझ्या गाडीत घेऊन मंत्रालयामध्ये, गिरीश भाऊ ग्रामविकास मंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडे घेऊन गेलो. सगळे पत्र त्या फाईलला माझ्यात. ही फाईल मी आज तुम्हाला दाखवायला आणली. ब वर्ग दर्जा या तुळजाभवानी मंदिराला जो आहे तो भक्त आणि भक्त राम सातपुतेमुळे भेटलाय. त्यामुळे कोणीही त्याच्यामुळे कोणाच्या उपकाराने हे झालेलं नाही, हे भाजपामुळे झालं. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी पाठपुरावा केला, त्या ठिकाणी गिरीश भाऊंना मागणी केली आणि 5 कोटी रुपये. बरं, आतापर्यंत का नाही झालं? आतापर्यंत का नाही झालं याचा त्यांनी हिशोब द्यावा. आताच का झालं? तर कारण मी स्वतः त्याचा फॉलो घेतला, मी आमदार होतो म्हणून झाला. या गावासाठी जवळजवळ 18 कोटी रुपयाचा निधी रस्त्यांसाठी या कचरेवाडीला या ठिकाणी मी स्वतः प्रत्येक कामाचा फॉलो घेतला, मंत्रालयामध्ये पळालो. म्हणून हे सगळे रस्ते जे आहेत कचरेवाडीचे ते सगळे मी पळाल्यामुळे झालेले आहेत. मी म्हणजे भारतीय जनता पार्टीने केलेत. आणि पेढे काय वाटतंय, हा मी केलंय, काय संबंध रे? आता तुम्हीच बोला. नाथाचं मंदिर हातात घेऊन, नाथाचा गुलाल हातात घेऊन सांगाव हे आम्ही केलं. मी तरी कुठल्याही देवाचा गुलाल हातात घेऊन सांगतो, तुळजा भवानी मंदिराला ब दर्जा हा राम सातपुतेनेच मिळवून दिला. त्याच्यामुळे जे कोणी येतील या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण कचरेवाडीला माहिती आहे. यांनी कधी फुटकी कवडी या गावाला दिली नाही, हे 5 कोटी देणार आहेत का? त्याच्यामुळं मी धावपळ केली. आमच्या हरिभाऊंना त्या ठिकाणी रातोरात एक दिवशी मुंबईला बोलवलं, हे कागद द्या, ते द्या. कारण मांडव्याचा एक प्रस्ताव होता आपला हनुमान मंदिराचा.
तिथला मारुती मंदिराचा 5 कोटी रुपयाचा आणि हा असे एकत्र 10 कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण मंजूर करून घेतले. त्याच्यामुळं हा सगळा जो विकास आहे या गावाचा होतोय. मित्रांनो, राजकारणाच्या जागेवर, परंतु मागच्या 5 वर्षामध्ये गोरगरीब सामान्य जनतेसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. अतिशय छोट्या कार्यकर्त्याच्या जीवावरती आपण तालुक्यामध्ये 1,08,000 पेक्षा जास्त मतं घेतले, कारण गोरगरीब जनतेवरती माझा विश्वास होता. विरोधकांनी अनेक अफवा पसरवल्या, रामभाऊ आता निवडणूक झाल्यावर निघून जाणार आहे, सुरुवातीला तर पसरवल्या रामभाऊ निवडणूकच लढवत नाही, बरोबर ना. अनेक पुढारी गेले, परंतु आप्पासाहेब आणि सगळे सहकारी हे सांगायचे की भाऊ कुणीही जाऊ द्या, तुमचं काम आहे, कामाच्या जोरावरती आपण 100% विजय हो. थोडंफार कमी पडलो, परंतु पराभवाने खचून जाणारा मी नाही आहे, मी लढणारा कार्यकर्ता आहे. आणि अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी इथल्या जनतेला जो शब्द दिला आहे की मॉडेल पण वाकणार नाही, माळशिरस तालुक्याच्या जनतेची सेवा कायम करत राहणार, हा शब्द दिलेला आहे. तो शब्द शेवटच्या श्वासापर्यंत पाळण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. बंधूंनो, ही भारतीय जनता पार्टी तीच भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीसाठी तुमचे आपले पूर्वज लढले. ही भारतीय जनता पार्टी तीच भारतीय जनता पार्टी आहे. सुभाष अण्णांपासून अनेक कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे कचरेवाडी आणि हा भाग लढला. तो या ठिकाणी इथल्या असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, ज्यांनी शेतकऱ्यांना ऊस पेटून देण्यासाठीचं भाग पाडलं, आपल्या दुधाची केंडा वतून द्यावं लागले, या सगळ्या असणाऱ्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आपण लढतोय, कारण इथल्या जनतेवरती अन्याय करायचं काम या लोकांनी केलं. त्यामुळे मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की भारतीय जनता पार्टी ही आपली पार्टी आहे, ही शेतकऱ्यांची पार्टी आहे, ही सामान्य जनतेची पार्टी आहे, गोरगरीब सामान्य जनतेसाठी काम करणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीने काय केलं तर भारतीय जनता पार्टीने गोरगरिबासाठी आयुष्यमान भारत सारखी एक चांगली योजना आणली. जनता पार्टी देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी गोरगरिबांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून लाखो असणाऱ्या रुग्णांना थेट हॉस्पिटलच्या खात्यावरती पैसे टाकणारी मुख्यमंत्री सहायता योजना आणली. ही तीच भारतीय जनता पार्टी, ज्या भारतीय जनता पार्टीने मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मोफत देण्याचं काम केलं. ही तीच भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मोफत लाईट भेटली पाहिजे, वीज भेटली पाहिजे, म्हणून शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची योजना आणली. अशी अनेक कामं हे भारतीय जनता पार्टीने केले. मित्र